ताईचे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की व्हाईट प्रायमर मारून झाल्यानंतर गणपतीला फिनिशिंग देण्याचं काम चालू आहे. अशी एक एक मूर्ती पूर्ण पॉलिश करून आहे ना मित्रांनो ती कलरसाठी जाते, म्हणजे कुठेही एकदम खडबडीत जागा वगैरे राहत नाही. शंकावरची मूर्ती हे सुद्धा काम चालू आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता मस्त गणेशाची मूर्ती त्याच्या पुढ्यामध्ये बजरंगबली बसले आणि बाकीचे पण 3-3, 4-4 फुटाच्या मूर्त्या आहेत. आणि बाकीच्या ओल्या मूर्त्या सुद्धा उन्हात सुकायला ठेवलेल्या आहेत आणि प्रायमर मारून सुद्धा काही मूर्ती सुकत आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा मित्र आपला कलर काम करतोय. मोठी रिंग लावलेली आहे, त्याच्यावरती 4-4 मूर्त्या ठेवल्यात. कलर काम चालू आहे, धोत्राला शेडिंग देण्याचं काम चालू आहे. यांचा हात एवढा बसला ना मित्रांनो की बोलतात ना माहेर घर उगाच म्हणत नाही. जन्माला आली म्हटली मुलं की लगेच गणपती कलर असेल, घासकाम असेल, काही म्हणजे जे भेटेल ते काम गणपतीच्या पुढेच बसून करतात आणि खूप छान वाटतं बघायला ते. बघा ना शेडिंग लगेच कशी फटाफट एकदम प्लेन धोतर होतं त्याला शेडिंग दिल्यानंतर काय गेटअप आलं पाहू शकता. त्यानंतर एक कोळी बांधवांसाठी स्पेशल मूर्ती आहे खेकड्यावरती. कलर लावलेला आहे, म्हणजे की जी पार्टी सिलेक्ट करते तर त्या मूर्ती त्यांच्या असतात, कलर लावून जातात. आणि हा भरपूर मोठा गोडाऊन आहे बघा तुम्ही. पहिला गोडाऊन झाला, दुसरा गोडाऊन झाला आणि अशा आपण मूर्त्या चॉईस करतो आहे. त्यानंतर जर मूर्त्या चॉईस झाल्या तर इथे गाड्या लागलेल्या असतात, तर इथून तुम्ही गाडी भरून कोकणात जाऊ शकता, कुठेही मुंबईत वगैरे कुठेही जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही अजून एक मूर्ती पाहू शकता. ही रेडी सॅम्पल रेडी करून ठेवलेलं आहे त्यांनी, की जर तुम्हाला रेडी पण पाहिजे असेल तरी देऊ शकतात. छान मूर्ती आहे. त्याच्यानंतर ही एक बालमूर्ती आहे, ओरिजिनल केस लावलेले आहेत, मोरावरची मूर्ती बघा ना किती सुंदर सजवलेली आहे मूर्ती. नाही त्याच्यानंतर अशा बऱ्याच मूर्त्या त्यांनी सॅम्पलसाठी बनवल्यात. नाही तुम्हाला पण अंदाज येऊन जातो की तुमच्या मूर्त्या जेव्हा तुम्ही बनवाल त्यानंतर तुम्हाला कशा दिसतील. आणि वेगवेगळं काही ना काहीतरी पेनला नवीन बघायला मिळतं मित्रांनो. म्हणून आम्ही लवकर येतो आणि थोडा बहुत चॉईस करतो आणि जातो. नंतर आम्ही सजवतो स्वतः मूर्त्या. आणि मला ही मूर्ती आवडली त्यामुळे मी बहुतेक ही बुक करेन. अजून फिक्स नाही, कारण नवीन मॉडेल अजून मार्केटमध्ये भरपूर येतील, त्यामुळे थोडा वेट करेन. अजूनही काम बाकी आहे थोडंसं, म्हणजे आखणी वगैरे बाकी आहे, सोनेरी वगैरे काम, म्हणजे जस्ट आत्ताच पेनला कामाला सुरुवात झाली. म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं अजून काम चालू नाही झालं. त्यानंतर कच्च्या मूर्त्यासुद्धा अजून एवढ्या भरपूर बनवायचं काम चालू आहे. पाहू शकता मित्राची ताकद. भाऊ कच्ची मूर्ती बनवतोय, पहिला साचा लावून घेतो व्यवस्थित. आणि मेहनतीचं काम आहे मित्रांनो. एक मूर्ती बनायला ना भरपूर वेळ लागतो. साचा बनवा, पावडर भिजवा, प्लॅस्टर ऑफ पॅरिस असेल किंवा कात्या मिक्स करा पाण्यामध्ये, त्याच्यानंतर भरपूर वेळ लागतो. म्हणजे ती मूर्ती काढा, सुकवा, त्याच्यानंतर ती घासा, तिला पॉलिश करा, प्रायमर मारा व्यवस्थित, परत घासा, बरीच प्रोसेस असते. आणि एक मूर्ती बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो. आपण गणपती नेतो त्यावेळेस कधीच घासाघीस करू नका. त्यापाची मेहनतसुद्धा बघा तुम्ही, एक कला पण बघा तुम्ही नक्कीच. आणि पहिलं आहे ना पूर्ण प्लास्टर बघा त्यांनी खाली टाकून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आता सुरुवात झाली आहे, म्हणजे खरी सुरुवात मूर्ती बनवायला सुरुवात झाली. आणि असंच जेवढं पाहिजे तेवढं त्यांचं मेजरमेंट ठरलेलं असतं, त्या हिशोबाने ते प्लास्टर भिजवून घेतात आणि मूर्त्या बनवतात. पूर्ण प्लास्टर बघा ओतून झालं आहे, जेवढं पाहिजे होतं तेवढं त्याने मित्रांनी घेतलं आहे, पूर्ण ओतून टाकलं आतमध्ये. आणि आता हळूहळू तो कात्या घेईल आणि सुरुवात करेल. पाहू शकता बेस बनवून घेतो, पहिलं बेस बनवून घेतात. बरेच दिवसांनी दाखवेन पण आज टाईम भेटला तुम्हाला, थोडा बहुत काम दाखवेन. जास्त वेळ मी थांबणार नाही आहे, आम्हाला पण उशीर झाला आहे, उन्हातनं कंटाळा आला त्यामुळे.
आणि अशा तऱ्हेने आहे ना पूर्ण हे घेऊन म्हणजे POP भिजवून. ॲक्च्युली आता ना मातीचे गणपती खूप कमी बघायला भेटतात आपल्याला. जास्त करून आता POPच चालते, उचलायला वगैरे हलके पडतात, पण निसर्गासाठी ते हानिकारक, पण काय करणार. आणि अशा तऱ्हेने काता घेऊन आहे ना हळूहळू एक बेस बनवला जातो. आणि असंच संपूर्ण मूर्तीला पूर्ण काम आहे ना अशाच पद्धतीने केलं जातं, स्टेप बाय स्टेप अगदी. आणि त्यानंतर त्या मूर्तीला साच्यामधनं काढतात, घासतात, बनवतात. खूप वेळ लागतो मित्रांनो. आणि मेहनतीला यांच्या खरंच सलाम करायला पाहिजे आपण, कारण दिवसभर कंटिन्यू हे लोक काम करत असतात नॉनस्टॉप. आणि हा आपला एक भाई आहे, त्याचं मेन कारागीर म्हणावं लागेल याला आपण, कारण ज्याच्यातनं मूर्ती साकारली जाते आणि ज्याच्यामुळे जो माणूस जिवंतपणा आणतो त्या मूर्तीला, तो आमचा हा माणूस आहे. की तुम्ही पाहू शकता, एकदाच त्यांनी एवढ्या मूर्त्या घेतल्यात आणि तो करतोय डोळ्याची आखणी करतोय. म्हणजे बघा तुम्ही की कोणत्याही प्रकारचे हे लोक आहेत ना, म्हणजे इथे जे आहेत ना, जे कलाकार घडतात ते मातीतले कलाकार आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो ते कुठूनही शिकून येत नाहीत, त्यांच्या रक्तातच ते जन्माला आल्यानंतर मिळतं पेनमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता की सुंदर आखणी करतो ना हा माणूस, की दिवाण आहे मी त्याचा ॲक्च्युली मित्राचा त्या, की जे पण आखणी करतात नाही इकडे ते एकदम बेफाटच असतात त्यांचं. तुम्ही पाहू शकता नॉन स्टॉप काम चालतं, कोणत्याही प्रकारची खाडापडता गणपती करताच येत नाही आपल्याला. एवढा भारी हात बसलेला असतो ना यांचा, लहानपणापासून ॲक्च्युली ते काम करतात मित्रांनो. तुम्ही पाहू शकता ना, मस्त एक नाम काढतं. आणि सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी मी खास बनवले, बघा तुम्ही. एक असं म्हणजे एका टायमाला पूर्ण एकाच गणपतीवरती काम होत नाही. म्हणजे एका टायमाला जी एक डिझाईन असते ती सगळ्या गणपतीवर सेम काढून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून पुन्हा त्यांना ब्रशचा कलर बदलायला नको. आणि त्याच्यानंतर पुढचा कलर घेतल्यानंतर तेच कलरमध्ये नेक्स्ट गणपतीला करतात. म्हणजे असं एक स्टेप बाय स्टेप करून पूर्ण गणपतीचं काम ते लोक पूर्ण करतात. झाले आणि छोटे छोटे गणपतीसुद्धा सजून रेडी आहेत, फक्त आखणी बाकी आहे थोडी थोडी. आणि आजची यावर्षीची नवीन मूर्ती बघा तुम्ही, रामलल्ला. म्हणजे यावर्षी राम मंदिरचं उद्घाटन झालं, तर रामलल्लासुद्धा आला आहे बाजारामध्ये. अशा बऱ्याच मूर्त्या आता मार्केटमध्ये रेडी आहेत, नवीन नवीन मॉडेलसुद्धा भरपूर आलेत. तर नक्कीच आपलासुद्धा स्टॉल लवकरच लागेल चिपळूणचा. मी तुम्हाला अपडेट देईनच आपल्या या ब्लॉगमधूनच की चिपळूणचा चिंचनाक्याचा स्टॉल आपला मानस आर्ट्स लवकरच तुमच्या भेटीसाठी येईल अशाच नवीन मूर्त्या घेऊन. तर तुम्ही चॅनलला जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.
खूप मॉडेल बघा होते हे. आणि ह्या ज्या मूर्त्या दाखवतो मित्रांनो ह्या सगळ्या लगद्याच्या मूर्त्या आहेत. लगद्याच्या मूर्त्या मातीच्या मूर्त्या पण अवेलेबल आहेत आपल्याकडे. मित्रांनो एवढं ऊन आहे ना, एवढं ऊन आहे की या उन्हातनं फिरायलाच कंटाळा आला आहे मुळात आम्हाला. पाहू शकता शेवटचा कारखाना मूर्त्या आमच्याकडे झाल्यात बऱ्याचशा चॉईस करून. आता आम्ही निघालो आहे. शेवटच्या कारखान्याच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला.